हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहे तुम्ही सगळे? मी पण छान आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. पुन्हा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि असेच मला खूप खूप सपोर्ट करत राहा आणि खूप साऱ्या सबस्क्राईब करा, लाईक करा, मला शेअर करा आणि असंच खूप खूप सपोर्ट करा. खूप खूप तुमचं प्रेम द्या. हीच माझी इच्छा आहे. तुमच्या सपोर्टमुळेच मी समोर जाऊ शकते, नाहीतर इम्पॉसिबल नाही जाऊ शकत. हे तर आहेच खरं. चला तर मग आज असं आहे, आज व्हिडिओ काढायचं असं म्हटलं. चला आता सकाळी सकाळी उठली होती आणि म्हटलं चला आता काय करावं. चहा पिली. बघा चहाचा कप इथे ठेवलेलाच आहे. बघा चहा पिली. हे समजा नको, हे प्लास्टिकचं कप आहे, कारण की काचाचे कप राहिले ना तर मुलं जास्त फोडतात ना, म्हणून आम्ही ह्या प्लास्टिकच्या कपामध्येच पितो. आणि काचाचे कप म्हटलं तर कोणी आलं तर मग जास्तीत जास्त यूज करतो आम्ही. कोणी आलं तर तेव्हाच, कारण की ते कप काढणं म्हणजे मुलं तर बिलकुल ठेवत नाही. माझा डुगू तर बस खेळायलाच घेते. ते एकावर एक असं एकावर एक मांडतात आणि मस्त खेळते ना, फोडून टाकते सगळे. मग कोणी आलं तर मग एकही राहत नाही. त्याच्यामुळे आज व्हिडिओ काढण्याचं असं तात्पर्य आहे की 4 दिवस पाऊस बिलकुल नव्हता. इतकं गरम होत होतं 4 दिवस. त्याच्या अगोदर आलं होतं आणि आता 4 दिवस बिलकुल नव्हता आणि इतकं गरम. आणि आज आमच्या पावसाने बघा टाईम दिलेला आहे. पाऊस खूप छान मस्त, खूप जोरात तर नाही येत आहे, पण हळूहळू येऊन राहिला आणि कंटिन्यू रात्रीपासून चालू आहे. आमच्या वर्धेला तर आहेच रात्रीपासून चालू. तर तुमच्याकडे माहीत नाही मला चालू आहे की नाही. तर बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवतो मी. थांबा. तर तुम्ही बघितलं असेल, पाऊस चालूच आहे, आताही चालू आहे. आणि माझ्या मोबाईलची बॅटरी पण लो झालेली आहे. तर मला चार्जिंगवर लावावं लागेल माझा मोबाईल. अंधार वाटत आहे. माझ्या मोबाईलची बॅटरी लो झाली. त्याच्यामुळे मी थोडं चार्जिंगवर लावलेलं आहे बघा. तर चार्जिंगवर नाही बोलावं, मलाही समजते, पण थोड्या वेळासाठी मी म्हटलं चला थोडंसं ब्लॉग बनवा, तर बोलावं. मी तुम्हाला नेक्स्ट एक ब्लॉग टाकला होता, त्याच्यामध्ये म्हटलं होतं की मी लोणचाची तुम्हाला रेसिपी सांगणार. रेसिपी म्हणजे कसं बनवते मी ते सांगणार आणि त्याचा व्हिडिओ काढेल असं मला वाटलं होतं, पण ते काही माझं जमलं नाही ते व्हिडिओ काढायला. मला तो व्हिडिओ लोणचं तर टाकलं मी, परंतु मी व्हिडिओ नाही काढला तो लॉंगवाला, कारण की इतका वेळ नाही राहत. आणि मी कशी संध्याकाळी येते, खूपच अशी 8-8:30 वाजता ऑफिसमधून येते आणि तेव्हा मी टाकलेलं आहे तो लोणचं. तर मला बिलकुल वेळ नाही मिळाला आणि मुलांची पण खूप घाई राहते जेवणाची, स्वयंपाकाची वगैरे, आणि मिस्टरांची जेवणाची वगैरे. तर त्याच्यामुळे मी काही तो व्हिडिओ टाकलेला नाही आहे. मी लोणचं बनवलेलं आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, मी इथेच ठेवलेलं आहे, बाहेर ठेवलेलं आहे. कूलर आहे, कूलरच्या वर सध्या थंड याच्यात ठेवलेलं आहे बघा. तुम्हाला दाखवल्याशिवाय काही मन मानत नाही माझं, त्याच्यामुळे 2 मिनटं. हा बघा माझं लोणचं. का रात्रीच मी तयार केलं आहे, का रात्रीच टाकलं मी हे. तर आता तुम्हाला म्हणू नाही शकत मी की या टेस्ट करा आणि बघा माझं लोणचं कसं झालं. तेवढं मला माहीत आहे, माझं लोणचं खूप छान झालं. आणि मी खूप नेहमी प्रत्येक वर्षी नाही टाकत लोणचं. मी बाहेरूनच जास्त करून बोलत होती. हाच वर्ष आहे जे मी लोणचं टाकलं आहे आणि हा दुसरा वेळ आहे माझा लोणचाचा. जेव्हा उन्हाळा चालू झाला होता तेव्हा पण टाकलं होतं, इतकंच लोणचं टाकलं होतं, खूप काही जास्त नाही टाकत. इतकंच टाकलं होतं. तर माझ्या छोट्या बहिणीने, मोठ्या ताईने नेलं, ते मी
मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला. ते संपलं त्याच्यामुळे मग मला आता घरच्यासाठी टाकावं लागले हे लोणचं. तर हे असं केलं आहे मी लोणचं. आता टेस्ट करून घ्या असंही नाही म्हणू शकत मी, कारण की आता तुम्ही टेस्ट करू नाही शकत. जर वेळ मिळाला तर बिलकुल खा माझ्या हातचं लोणचं. खूप छान बनवतं, खूप छान. मी स्वतःची तारीफ नाही करत आहे, पण माझ्या ताईनी वगैरे म्हटलं आहे की खूप मस्त झालं आहे. आणि जवाईनी पण म्हटलं की खूप छान लोणचं बनवलं गं तू, खूप छान वाटत आहे, खूप छान लागत आहे. म्हणून त्यांनी पण घेऊन गेले ते थोडंसं लोणचं. आणि माझ्या मिस्टरांनी पण म्हटलं मला की खूप छान लोणचं बनवलं म्हणून. तर मी सांगेन तुम्हाला एखाद्या वेळेस रेसिपी त्याची. पहिल्यांदा बनवलं आणि इतकं छान बनवलं, खूपच मस्त. आता ही रेसिपी कशी मला आठवण राहील आणि नेहमीच असं लोणचं बनवेल मी. नेहमी नव्हती बनवू, कारण की आता चला म्हटलं तर काही करा आणि लोणचं बनवा म्हणजे बनवाच. थोडीशी मेहनत लागते पण होऊन जाते. तर वेळ राहत नाही, त्याच्यामुळे मी काही फार असं बनवत नाहीच घरी. सगळं विकतच आणते, रेडीमेडच आणते त्याच्यामुळे. आणि याच्या अगोदर पण मी रेडीमेडच लोणचं आणायची त्याच्यामुळे. माझी झाली आता आंघोळ, माझे झाले सगळे कामं पण झाले आणि पूजा पण झाली आहे. बघा माझा डुगू बघा, कुठला डुगू बघा, नाश्ता करते का डुगू? नाही करत. सकाळी उठलं की बस त्यांचा रोणच आहे. बघा माझी पूजा, माझी अशी पूजा आहे छोटीशी. चल नाश्ता करू, चल ना तर नाश्ता करू. अशी माझी छोटीशी पूजा आहे. खूप काही असं खूप लावून नाही घेत मी, आणि वेळही नाही राहत मला, त्याच्यामुळे जास्त काही लावून नाही घेत. हा बोल ना, काय बनवू? इडली बनवू? संडेला बनवू, संडेला. ओमा अगं बाई, हे बघ, इडली संडेला बनव, संडेला. चल नाश्ता बनव. नाश्ता करू का? नाश्ता देते ना मग. आता टाकावं लागेल इडलीचं, तेव्हा इडली बनते. असं बनवत असते का इडली? आरू तू पण ब्रश कर ना, जा ना लवकर कर ना. आरू तू नाश्ता नाही करत? माझ्या सोना राज्य वे. सकाळचा नाश्ता होऊन जाते डुग्गूचा. चालले मी घरी. बस मला तुला देऊ. सकाळचे वाजले 10:15. बघा आमचे वाजले 12. डुग्गूचा तर नाश्ता वगैरे होऊन जाते, पण हा एक आहे शैतान, त्याचा तर बिलकुल नाश्ता वगैरे झापड मारी. चालेल नाश्ता. आमच्या डुग्गूचा नाश्ता बघा, नाश्ता काय करते आमचं डुग्गू नाश्ता काय करते हे बघा. आमच्या डुग्गू पराठा आणि चहा पराठा बनवत खाते, है ना डुग्गू? हा, चाय पराठा खाते आमचा डुग्गू. चहा वगैरे पित नाही, पण चहासोबत थोडासा पराठा खाल्ला की मला थोडंसं माझ्या मनाला पण शांती मिळते की काहीतरी खाल्लं बा म्हणून माझ्या मुलाने. ना हा एक मुलगा आहे मोठा जो बिलकुल ऐकत नाही, गंदा ओढायला सांगा सुस्त. कसा ओरडते दादा कसा ओरडते मग? माझा डुग्गू छान आहे ना डुग्गू? माझा डुग्गू छान आहे. तो जेवणाच्या बाबतीत खूपच आळस काढते, खूप उशिरा. आणि नाश्ता जेवण वगैरे खूप उशिरा चालू राहते त्याचं. आता सुट्ट्या आहे, 1 तारखेपर्यंत मजा आहे मला त्याची. मग नंतर तर रुटीन चालू होऊन जाते नेहमीचंच, नाश्ता वगैरे करून जाणे स्कूलमध्ये, टिफिन वगैरे व्यवस्थित. आता थोडंसं मजा चालू आहे त्याची 1 तारखेपर्यंत. चला आता मी डुग्गूला नाश्ता चारते आणि ब्लॉग मी इथे संपवते. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू, पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत बाय बाय करून दे. बाय बाय कर त्यांना, बाय. आणि
आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करा आणि खूप सारा तुमचं सपोर्ट करा. थँक्यू. बाय.